मराठी चित्रपट सृष्टीतील दुनियादारी या चित्रपटातील मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हा डायलॉग प्रचंड गाजला होता. मात्र असाच काहीसा प्रकार आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचं कारण ठरतंय भाजपनं एकाच कुटुंबातील 6 जणांना दिलेली उमेदवारी. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर झाले, उमेदवारांनी अर्जही भरले. आता प्रतीक्षा आहे मतदानाची. मात्र या सगळ्यात नांदेडमधून एक वेगळं समीकरण समोर आलंय. त्यानुसार भाजपनं नांदेडच्या लोहा नगर परिषदेमधील 6 प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपनं नांदेडच्या लोहा परिषदेत सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सूर्यवंशी कुटुंबातील 6 जणांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. यामध्ये लोहा नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे. पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना लोहा नगर परिषदेतील प्रभाग 7 मधून उमेदवारी दिली आहे. भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना लोहा नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी दिली आहे. भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी यांना लोहा नगर परिषदेतील प्रभाग 8 मधून उमेदवारी दिली आहे. मेहुणा युवराज वसंतराव वाघमारे यांना लोहा नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी दिली आहे. तर भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना लोहा नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान लोह्यातील या 6 उमेदवारांची संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. ज्या पक्षाकडून या 6 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या भाजपनं नेहमीच घराणेशाहीवर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर घराणेशाहीवरूनच भाजपने अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे. मात्र एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं भाजपही घराणेशाहीच्या वाटेवर चालतंय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. दरम्यान लोहा परिषदेतील या उमेदवारीवरून भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीकास्त्र टाकलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सडकून प्रहार केलाय. लोहामध्ये भाजपला उमेदवारच भेटत नाही, म्हणून एकाच घरातील लोकांना उमेदवारी द्यावी लागत आहे. पक्षानं याची दखल घ्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता नांदेड जिल्ह्याचं लक्ष लोहा नगर परिषदेकडे लागलं असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि लोहा काँग्रेस अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचं वर्चस्व राहिलं. लोहा नगर परिषदेत एकूण 10 प्रभाग असून 20 नगराध्यक्षांसाठी ही निवडणूक होत आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत आहे. चव्हाण हे भाजपवासी झाल्यापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. या सगळ्यात एकीकडे नांदेडमधील लोहा नगर परिषदेतील एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांची राज्याच्या राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ता उमेदवारीकडे डोळे लावून बसलाय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या असतात असं समजलं जातं. गेल्या 5 वर्षांमध्ये निवडणुका न झाल्यानं पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते सैरभैर झाले. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावगाड्यांसह छोट्या मोठ्या शहरांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु या निवडणुकीच्या धामधुमीत खरोखरच कार्यकर्त्यांना संधी मिळणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.